जिची किंमत कधीच समजली नाही. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात गणेश आणि वैजंती यांचा संसार होता. गणेश शेतकरी होता. घरात आई वडील, 2 मुलं आणि त्याची बायको वैजंती. गावात सगळे वैजंतीचं कौतुक करायचे, कारण ती घर, शेती, जनावरं, मुलं आणि सासू सासऱ्यांची सेवा सगळं हसतमुखाने सांभाळायची. पण गणेशला मात्र तिची किंमत नव्हती. तो नेहमी म्हणायचा, "तू करतेस तरी काय एवढं? घरात बसून फक्त 4 कामं करतेस." हे ऐकून वैजंतीच्या डोळ्यात पाणी यायचं, पण तिने कधी तक्रार केली नाही. एके दिवशी गावातल्या एका कार्यक्रमात सरपंचाने गावातील कष्टकरी महिलांचा सत्कार केला. त्यामध्ये वैजंतीचं नावही होतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण गणेशला ते आवडलं नाही. घरी येताच तो रागाने म्हणाला, "खूप मोठी झालीस का आता? गावभर तुझं कौतुक होतंय म्हणून? स्वतःला काय समजतेस?" वैजंती काही बोलली नाही, पण शांतपणे म्हणाली, "माझा सन्मान झाला, पण माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्यासाठी 2 प्रेमाचे शब्द नाहीत, याचं दुःख जास्त आहे." त्या रात्री गणेशला तिचं बोलणं काही पटलं नाही. काही दिवसांनी वैजंतीला तिच्या भावाचा फोन आला. तिची आई आजारी होती. 2 आठवड्यांसाठी माहेरी गेली ती. पहिले 2 दिवस गणेशला काहीच फरक पडला नाही, पण नंतर त्याची खरी परीक्षा सुरू झाली. सकाळी जनावरांना चारा घालणं, मुलांना शाळेत पाठवणं, आईवडिलांची औषधं, स्वयंपाक, शेतीची कामं सगळं करताना तो पूर्ण थकून जायचा. एका रात्री त्याची आई शांतपणे म्हणाली, "बाळा, वैजंती नसल्यावर घर ओसाड वाटतंय. ती फक्त तुझी बायको नाही, या घराचा आधार आहे." पण तरीही गणेशचा अहंकार कमी झाला नाही. दरम्यान गावात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. गणेश शेतात गेला होता. त्याचा लहान मुलगा रोहन घराबाहेर खेळत होता. अचानक तो घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. गावात आरडाओरडा सुरू झाला. तेवढ्यात माहेरी गेलेली वैजंती आईची तब्येत सुधारल्यामुळे गावात परत येत होती. तिने लोकांची गर्दी पाहिली आणि क्षणाचाही विचार न करता ती पाण्यात उडी मारली. स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने रोहनला वाचवलं. सगळं गाव तिच्या धाडसाचं कौतुक करत होतं. पण या सगळ्या गोंधळात वैजंतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने शहरातल्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. पहिल्यांदाच गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो देवासमोर हात जोडून रडत होता, "देवा, माझी चूक झाली. जिने माझ्यासाठी, माझ्या आईवडिलांसाठी आणि मुलांसाठी आयुष्य घालवलं, तिची किंमत मी कधीच ओळखली नाही. फक्त एकदा तिला बरी कर." 3 दिवसांनी वैजंतीला शुद्ध आली. गणेश धावत तिच्याजवळ गेला, पण वैजंतीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, "तुम्ही कोण?" डॉक्टरांनी सांगितलं की दुखापतीमुळे तिचा काही आठवणी तात्पुरत्या गेल्या आहेत. हे ऐकून गणेशच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या स्त्रीने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तिच्यासाठी जगभराशी लढली, तिच्याच मनात आज माझ्यासाठी कोणतीच ओळख उरली नव्हती. पुढचे काही महिने गणेश तिची लहान मुलासारखी काळजी घेऊ लागला. तो स्वतः स्वयंपाक करू लागला, तिच्या औषधाची वेळ पाळू लागला, तिच्यासोबत तासनतास बसून जुन्या आठवणी सांगू लागला. एक दिवस वैजंती अचानक हसली आणि म्हणाली, "गणेश, तुम्ही रडत का आहात?" गणेश आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. ती म्हणाली, "मला सगळं आठवतंय, पण या काही महिन्यात मला पहिल्यांदाच माझा जुना नवरा नाही, तर माझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवा गणेश दिसला." गणेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो तिचे हात हातात घेऊन म्हणाला, "मला तुझी किंमत उशिरा समजली, पण आता आयुष्यभर तुला कधीच एकटं पडू देणार नाही." आणि त्या दिवसापासून गणेश आणि वैजंतीचा संसार फक्त नात्याने नाही, तर प्रेम, आदर आणि एकमेकांच्या कदर करण्याच्या भावनेने पुन्हा नव्याने फुलू लागला. कारण जी व्यक्ती आपल्या सुखासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करते, तिची किंमत ती दूर गेल्यावर नाही, तर ती आपल्या सोबत असतानाच ओळखायला हवी.